सर्वसामान्यांचा निर्भीड आवाज, लोकशाही महाराष्ट्र न्यूज. फडणवीसांनी धनगर समाजाच्या आरक्षणाचे 12 वाजवले. विक्रम ढोणे. 12 वर्ष वेळ काढूपणा आणि दिशाभुलीची. धनगर आरक्षण प्रश्न सोडवण्याऐवजी समित्या नेमून धनगर समाजाच्या आरक्षणाचे 12 वाजवल्याची भावना धनगर समाजाची झाली असल्याचं मत धनगर विवेक जागृती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांनी सांगितलंय. बारामती येथील 2014च्या धनगर समाजाच्या आमरण उपोषणाच्या ठिकाणी तत्कालीन भाजप प्रदेशाध्यक्ष, विरोधी पक्षनेते, सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी धनगर समाजाला आश्वस्त केले होते की सत्ता आली की पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर आरक्षण प्रश्न सोडवतो. पण आज 12 वर्ष उलटून ही प्रश्न सोडवण्याऐवजी समित्या नेमून वेळकाढूपणा करून धनगर समाजाचा आरक्षण प्रश्नाचे 12 वाजवले असल्याची भावना धनगर समाजाची झाली आहे. 29 जुलै 2014 साली फडणवीसांनी आमरण उपोषणाच्या सांगता सभेला आश्वासन देऊन फडणवीसांनी धनगर समाजाचा विश्वासघात केला असून आम्ही त्या घटनेचा निषेध करून विश्वासघात दिवस साजरा करत असल्याचे धनगर विवेक जागृती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांनी सांगितलंय. जुलै 2014 मध्ये महाराष्ट्रातील धनगर समाजाचं सर्वात मोठं आंदोलन चालू झालं. 15 जुलैपासून पंढरपूर येथून पदयात्रा निघाली. 21 जुलैला बारामती येथे आली. 21 जुलैपासून बारामतीच्या शारदा प्रांगणामध्ये उपोषणकर्त्यांनी आमरण उपोषण चालू झालं आणि 29 जुलैला राज्याचे तत्कालीन विरोधी पक्षनेते, भाजप प्रदेशाध्यक्ष आणि सध्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या उपोषणास्थळी भेट देऊन महाराष्ट्रातील तमाम धनगर समाजाला विश्वास दिला होता की आमची सत्ता येऊ, पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न निकालित करतो. या घटनेला आज 12 वर्ष पूर्ण होत आली, पण धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न निकालित करण्याऐवजी प्रश्नाचेच 12 वाजवून ठेवले. धनगर समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नाचेच 12 वाजवून ठेवलेले फडणवीसांनी. आणि यामुळं महाराष्ट्रातील धनगर समाजाची भावना झालेली आहे की 29 जुलै हा धनगर समाजाचा विश्वासघाताचा दिवस आहे. गेली अनेक वर्ष आम्ही धनगर विवेक जागृती अभियानाच्या माध्यमातून बारामतीच्या प्रशासकीय भवनासमोर हा विश्वासघात दिनाचा निषेध नोंदवून आम्ही या विश्वासघात दिवस साजरा करतो. याही वर्षी आम्ही बारामतीच्या प्रशासकीय भवनासमोर 29 जुलै रोजी सकाळी 11 ते 2 या कालावधीमध्ये राज्यातील धनगर समाजाच्या वतीनं फडणवीसांनी धनगर समाजाच्या केलेल्या फसवणुकीचा, विश्वासघाताचा निषेध नोंदवून विश्वासघात दिवस साजरा करणार आहे. महाराष्ट्रातील तमाम धनगर समाजाला माझं आव्हान आहे आपल्या माध्यमातून की या गेले 12 वर्ष ज्या पद्धतीने योजनांचं गाजर दाखवलं, योजना देऊन दिशाभूल केली, वेगवेगळ्या 30 असेल, सुधाकर समिती असेल, वेगवेगळ्या समित्या नेमून धनगर समाजाच्या आरक्षणाचा वेळकाढूपणा केलेला आहे. आणि या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी आपण सर्वांनी मोठ्या संख्येने बारामतीच्या प्रशासकीय भवनाजवळ 29 जुलै रोजी उपस्थित राहावे आणि फडणवीसांनी धनगर समाजाला वाजवलेले 12 वाजवलेले हे निषेध नोंदवून आपण त्यांना लक्ष वेधावं. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.